विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझी मराठी फॉर उर्दू मीडियम स्कूल या यूट्यूब चॅनलवर पुन्हा मनपूर्वक स्वागत आहे। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 10व्या वर्गाची कविता 11वी हा देश माझा या कवितेचे कवी आहेत सेनापती बापट। या कवितेचे आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण विश्लेषण आणि या कवितेवर आधारित इंशाअल्लाह ताला कृती बघणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझी मराठी फॉर उर्दू मीडियम स्कूल या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, माझ्या व्हिडिओला लाइक करा आणि माझ्या व्हिडिओला आपण शेयर पण करू शकता। तो चलो बच्चों, अब हम शुरुआत करते हैं अपने कविता की। पान क्रमांक 31 पेज नंबर 31 पे हमें ये नज़म यानी कविता दी गई है। उसके पहले हम लोग अपनी अपनी मराठी की किताबें निकाल लेंगे और एक एक पेंसिल भी निकाल लेंगे, ताकि जब आपको कविता का स्पष्टीकरण या विश्लेषण बताया जाए तो आप उसके शब्दार्थ लिखेंगे और कृती भी अपनी किताब में लिख सकते हैं। चला तर आपण या कवितेची सुरुवात करू। पान क्रमांक 31 पेज नंबर 31 पे कविता दी गई है। कविता 11वी हा देश माझा, ये देश मेरा, ये देश मेरा। या कवितेचे कवी आहेत सेनापती बापट। चला थोडक्यात आपण कवी परिचय बघून घेऊ। सेनापती बापट जन्म 1880 आणि मृत्यू 1967। पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील थोर स्वातंत्र्य सैनिक होते। मेकॅनिकल इंजिनियर होण्यासाठी ते इंग्लंडला गेले। तेथे असताना भारतीय स्वातंत्र्याविषयी आस्था निर्माण झाल्याने शिक्षण अर्धवट सोडून ते मायदेशी परतले आणि स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले। नंतर पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणग्रस्तांसाठी त्यांनी आंदोलन पुकारले। तेव्हापासून ते सेनापती म्हणून ओळखले जाऊ लागले। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले। सेनापती बापट यांनी विपुल लेखन केले असून त्यांचे लेखन वंशी पद्यात्मक आहे। तर आपल्याला कळते की कवी सेनापती बापट हे एक स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांनी भारताला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक चळवळी उभारल्या। या व्यतिरिक्त ते एक महान कवीसुद्धा होते। चला आता आपण बघू या कवितेमध्ये कवी सेनापती बापट यांनी काय संदेश दिया है। बच्चों, हम देखेंगे कि इस कविता में कवि सेनापती बापट इन्होंने हमें क्या संदेश दिया है। प्रस्तुत कवितेत भारत देशाबद्दलचे प्रेम, भारतातील निसर्ग सौंदर्य, विविधतेतील एकता याचे कवीने वर्णन केले आहे। तो इस कविता में बच्चों कवि सेनापती बापट इनके भारत देश के प्रति इनका प्रेम, भारतातील निसर्ग सौंदर्य, भारत का निसर्ग सौंदर्य यानी कुदरत की खूबसूरती, उसके बाद विविधतेतील एकता, हमारे देश की विविधतेतील एकता का वर्णन इस कविता में कवि ने किया है। देश विघातक कृत्य करणारे हात देश कार्याकडे वळावेत, अनेक धर्म अनेक जाती असल्या तरी माणुसकीचे नाते जपावे असा संदेश या कवितेतून कवीने आम्हाला दिलेला आहे। तो इस कविता में कवि ने हमें संदेश दिया है कि जो हाथ देश को विघातक करने यानी देश को हानि पहुंचा रहे हैं, उन हाथों को देश के विकास के लिए लगाना। और हम सब एक ही धर्म, हम सब एक है, हम सब भारतीय है। हमारे धर्म, जात, धर्म, पंथ, संस्कृति, भाषा हमारी अलग अलग होने के बावजूद भी हम सब एक है और सब हम मिलकर अपने देश की रक्षा करें, अपने देश की हिफाजत करें। ऐसा संदेश, एकतेचा संदेश, यूनिटी का संदेश या कवितेत कवीने दिलेला आहे। तो बच्चों, हम शुरुआत करते हैं कविता की। बात करो। हा देश माझा याचे भान जरा से राहू द्या रे। भान मतलब एहसास। तो कवि कहते हैं कि ये देश मेरा है, हमारा है, ऐसा एहसास आप दिल में रखो। ऐसा सबको संदेश दे रहे। हा देश माझा
याचे भान जरासे राहू द्या रे. की हा देश माझा आहे, आपला सर्वांचा आहे. हा भान आपण सर्व आपल्या मनात बाळगूया, असा संदेश आपल्याला कवी देत आहे. पुढं, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, ह्या गंगा यमुना शेती, धरती बाग बगीचा माझा, अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता, या मरण द्यावया स्फुरण आपल्या बाहू पाऊ द्या रे. हा देश माझा याचे भान जरा से राहू द्या रे. तो बच्चों हम पहले शब्दार्थ देख लेते हैं. विशाल, विशाल मतलब बहुत बड़ा, अथांग. उच्च मतलब ऊंचा. अभिलाषा, अभिलाषा करणे म्हणजे अपेक्षा करना, ख्वाहिश करना. मरण मतलब उसको ख़त्म कर दो, समाप्त कर दो. स्फुरन म्हणजे स्फूर्ती, शक्ती, ताकद. बाहू, बाहू म्हणजे हाथ. पुढं तो कवि कहते हैं कि ये ऊंचा हिमालय ये मेरा है, मतलब मेरे देश का है, हमारा है. ये विशाल सागर, ये बड़े बड़े सागर ये मेरे देश के हैं. ये हमारे देश की अनेक नदियाँ, गंगा यमुना, यहाँ के खेत, यहाँ की धरती, यहाँ के बाग बगीचा, ये सब हमारा है, ये सब हमारे देश का है. और अगर कोई इसको पाने की अभिलाषा करता है, इस पे हुकूमत करने की अभिलाषा करता है, और कोई अगर इस पर वाकड़ी नज़र यानी गलत नज़र अगर डालता है, तो हम उसका खात्मा करने के लिए अपने हाथों में ताकद जुटा लेंगे. ऐसा कवी हमें संदेश दे रहे. आता मराठीमध्ये बघू. कवी म्हणतात की या भारत देशातील उंच हिमालय आणि विशाल सागर, येथील नद्या, गंगा यमुना, शेते, बाग बगीचे हे सर्व आमची आहेत. जर कोणी आमच्या या देशाला, आमच्या देशातील या वस्तूंना प्राप्त करण्याची अभिलाषा करत असेल आणि कोणी जर देशावर वाकडी नजर टाकत असेल, तर आम्ही त्याला शिक्षा देण्यास, आम्ही त्याचे मरण करण्यास आपल्या हातांना, आम्ही बाजूंना, आपल्या बाजूंना, आपल्या बाहूंना आम्ही सामर्थ्यशाली, आम्ही स्फूर्ती देणार आहोत. अशा प्रकारे कवी आपल्याला संदेश देतात. आता बघू कडवे नंबर 2. जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला, रोखा ते लावा कार्याला, रोखा ते लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला. हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात, सामर्थ न जावो व्यर्थ, काहीसा अर्थही येऊ द्या रे. चला शब्दार्थ बघा. दगड, दगड, दगड मतलब बच्चों पत्थर. वर्षाव मतलब बारिश करना. रोखा मतलब रोकना, थामना. बंद, उत्पात, उत्पात, उत्पात म्हणजे बर्बादी, बर्बाद करना. थांबवा मतलब रोको. सामर्थ्य मतलब शक्ति, ताकत, कुवत. व्यर्थ मतलब बेकार. और अर्थ ही, अर्थ मतलब कोई मतलब होने दो. तो कवि कहते हैं कि जो हाथ हमारे देश को बर्बाद करने के लिए बढ़ रहे हैं, जो हाथ हमारे देश पे पत्थर की बारिश करने को उत्स्फूर्त है, उत्सुक है, उन हाथों को हमें रोकना है, उन हाथों को हमें समझाना है, और उन्हें अपने देश का कार्य करने के लिए, देश का विकास करने के लिए, देश की प्रगति करने के लिए हमें उन हाथों का इस्तेमाल करना है. और कवि कहते हैं कि हमें ये उत्पात मचाना, जो ऐसे कि जो देश का हित नहीं समझते, जो देश को बर्बाद करना चाहते हैं, वो हमेशा देश में उत्पात मचाते रहते हैं. ऐसे असामाजिक तत्वों को हमें रोकना है, और इनका घात, इनका हमला हमें रोकना है. और सब मिलकर, हम सब मिल जाएंगे, आपस में मिलकर, पूरे भारतीय, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, सब हम क्या करेंगे, मिलकर
एक शक्ति बनेंगे, एक ताकत बनेंगे और ये शक्ति हम व्यर्थ बेकार नहीं जाने देंगे। ऐसा अर्थ यानी ऐसा मतलब, ऐसी ताकद निर्माण होने का संदेश कवी हमें दे रहे. आता मराठीमध्ये बघा. कवी म्हणतात की आपल्या भारत देशामध्ये काही असामाजिक तत्वे आहेत. ती असामाजिक तत्वे आपल्या भारत देशावर, आपल्या लोकांवर दगड फेकण्यासाठी उत्सुकलेले असतात. आपण त्यांना समज द्यायला हवा आणि त्यांचे हात म्हणजे त्यांची शक्ती आपण देशाच्या प्रगतीच्या कामाला आपण लावण्याचा प्रयत्न करू, असा संदेश कवी आपल्याला देत आहेत. आणि कवी म्हणतात की देश गाजवणाऱ्या या असामाजिक तत्वांना आपल्याला थांबवायचे आहे. आपण सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असे विविध धर्म, पंथ असलेले सर्व आम्ही सगळं काय आहोत, एक आहोत आणि आम्हाला हे आपले सामर्थ्य संपूर्ण जगाला दाखवायचे आहे. आणि हे सामर्थ्य आपण व्यर्थ जाऊ देणार नाही. आपण ही शक्ती, आपण हे सामर्थ्य आपल्या देशाच्या कार्यासाठी म्हणजे देश कार्यासाठी, देशाच्या प्रगतीसाठी आपण लावणार आहोत किंवा आपण लावू, असा संदेश कवी आपल्याला या कवितेमध्ये देत आहेत. आता आपण बघू शेवटले कडवे. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव आपुली माणुसकीची नाती. द्या सर्व दूर ललकारी, फुंकारे एक तुतारी, संदेश रोष जे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे. शब्दार्थ बघा. धर्म, धर्म मतलब धर्म, जाति मतलब जात गोत, अभंग मतलब भंग नसनारा, जिसको भंग नहीं किया जा सकता, जिसको समाप्त नहीं किया जा सकता, जिसको तोड़ा नहीं जा सकता, उसे कहते हैं अभंग. सदैव मतलब हमेशा, मानुसकी मतलब बच्चों इंसानियत, ललकारी मतलब ललकारना, तुतारी, तुतारी एक तरह से म्यूज़िक, एक तरह का म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट है जिसे मुंह में लगा करके यानी मुंह से हवा से जिसे बजाया जाता है. देखिए आपके चित्र पे आ गया है तुतारी का चित्र. उसके बाद रोष मतलब गुस्सा और द्वेष मतलब नफ़रत. तो अब हम इसका अर्थ समझ लेते हैं. तो कवि कहते हैं कि हम सब भारतीय हैं, हमारी तो कवि कहते हैं कि हम सब भारतीय हैं. हमारा धर्म, हमारे धर्म, हमारी जाति, हमारी वेशभूषा, हमारी संस्कृति, हमारी भाषा, हमारा पहनावा, हमचे पोशाक, ये कैसे है, वेगवेगळे है, अलग है, विविध है, लेकिन तभी भी हम में क्या है, एकता है, यूनिटी है, बिल्कुल है. और ऐसे यूनिटी को हम कभी, ऐसी एकता को हम भंगने नहीं देंगे, इसे हम अभंग रखेंगे. और हम सदैव हमेशा मानुसकी के धर्म का पालन करेंगे. और ये हमारा संदेश हम तुतारी के माध्यम से हम संपूर्ण दुनिया को, सारी दुनिया को हम ललकारी देके कहेंगे कि हम सब भारतीय एक है. आमच्या देशात विविधतेतून एकता नांदते, ये संदेश हम देंगे. और कवि कहते हैं कि हम क्या करेंगे कि अपने मन में दूसरों के प्रति जो हमारा रोष है, गुस्सा है, द्वेष है, नफ़रत है, वो हम क्या करेंगे, समाप्त करेंगे. और अपने देश के हित में, देश विकास में हम हमेशा सदैव यूनिटी बनकर मतलब एकता में जुड़कर, एकता से जुड़कर हम देश का विकास करेंगे. चलिए मराठी में देखते हैं. कवी म्हणतात की आपण भारतीय एक आहोत. आपले धर्म, आपली जाती, आपल्या संस्कृती, आपल्या भाषा ह्या वेगवेगळ्या आहेत, तरीसुद्धा आपण एकच आहोत. आपल्या देशात विविधतेत एकता नांदते आणि ही एकता आपण कधी भंगू देणार नाही. हिला आपण अभंग राहू आणि सदैव आपल्या मनात आपण माणुसकीचा धर्म, माणुसकीची नाती आपल्या मनात साठवून ठेवू आणि हीच अनेकतेतून एकत्वाचा संदेश देणारा हा संदेश आपण संपूर्ण भारत देशात, संपूर्ण जगात आपण तुतारी फुंकून, ललकारी देऊन संपूर्ण जगाला देणार आहोत.
आणि आपल्या मनातील दुसऱ्यांप्रती असणारा राग, द्वेष, रोष आपण समाप्त करून एक होऊन, एकजूट होऊन देश कार्याला आपण आपला हातभार लावू असा संदेश कवी सेनापती बापट आपल्याला या कवितेच्या माध्यमातून देत आहेत। बच्चों, आपको ये कविता का सरल अर्थ समझ में आ गया हो ऐसा मैं गृहित धरते हुए अब हम इस कविता पे आधारित कृति करते हैं। चला, पान क्रमांक 32, आकृतियाँ पूर्ण करा। आकृति पूर्ण करना है। देखिए कुछ आकृति दी गई है हमें। प्रश्न क्रमांक 1, आकृतियाँ पूर्ण करा। आकृति पूरी करो, कंप्लीट करो। नंबर अ, देशाचे मोठेपण सांगणाऱ्या कवितेतील गोष्टी। देश की बढ़ाई, मोठेपन मतलब बड़कपन दिखाने वाली बातें। तो 5 बातें हैं। नंबर 1, उंच हिमालय। 2, विशाल सागर। 3, गंगा यमुना। 4, शेती धरती। आ, कवीने उल्लेख केलेल्या करायच्या गोष्टी। कवीने उल्लेख केलेल्या करायच्या गोष्टी। कवि ने कविता में हमें जो करने के लिए, जो चीज़ें करने के लिए संदेश दिया है वो कौन सी बातें हैं। नंबर 1, दगडांचा वर्षाव थांबवा, पत्थरों की बारिश। 2, देशाच्या प्रगतीला हातबोट लावा। 3, उत्पात थांबवा। 4, घात थांबवा। 5, सामर्थ्य व्यर्थ न जाऊ द्या। अशा गोष्टी आपल्याला करायला कवीने सांगितले आहेत। दूसरा प्रश्न, योग्य पर्याय निवडा। बच्चों, हमें सही पर्याय, सही ऑप्शन, सही जवाब चुनकर लिखना है। नंबर 1, तुमचे बाहू स्फुरण पाऊ द्या। तुमचे बाहू, बाहू म्हणजे हात, स्फुरण पाऊ द्या मतलब बढ़ने दो, हाथों में मजबूती आने दो। क्यों आने दो? 4 ऑप्शन दिए, इसमें से हमें एक चुनना है। अ, दुसऱ्याला मदत करण्यासाठी। आ, समाजकार्य करण्यासाठी। ई, देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी। आणि ई, देशातील लोकांना सामर्थ्यशाली बनविण्यासाठी। बताइए बच्चों, सही उत्तर क्या है? हाँ, ई। ई, देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी। दुसरा प्रश्न, कवीच्या मते उत्सुकलेल्या हातांनी काय करावे? कवि के मत से उत्सुकलेले हाथों ने क्या करना चाहिए, कौन सा काम करना चाहिए? देखते हैं। अ, शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन द्यावे। शैक्षणिक कार्य को प्रोत्साहन देना है। आ, देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे। ई, सत्कार्याला प्रोत्साहन द्यावे। आणि ई, हातांची उत्सुकता तशीच ठेवावी। उत्तर क्या है बच्चों? सही उत्तर, हाँ, देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे। आता बघू आपण प्रश्न क्रमांक 3, देशातील विविधता दर्शवणारी कवितेतील ओळ शोधून लिहा। तर आपल्या भारत देशातील विविधता दर्शविणाऱ्या काही ओळी आहेत कवितामध्ये, त्या ओळी आपल्याला शोधायच्या आहेत। नंबर 1, जैसे देखिए, जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाति। ये ओड़ी से हमें विविधता हमारे देश की समझ आती है। प्रश्न क्रमांक 4, एक शब्दात उत्तरे लिहा। देखिए आपकी स्क्रीन पे आ गई कृति। अ, कवीने जपायला सांगितलेली गोष्ट। कवि ने हमें किस गोष्ट को, किस चीज़ को हिफाजत से रखने के लिए कहा है? क्या? माणुसकी, इंसानियत। आ, सर्वदूर ललकारी देण्यासाठी वापरायचे साधन। सारे दूर ललकारी देने के लिए इस्तेमाल करने जाने वाला म्यूजिकल इंस्ट्रूमेंट क्या है? तुतारी। चला, आता प्रश्न क्रमांक 5 बघा। खालील तक्ता पूर्ण करा। बघा एक तक्ता दिलेला आहे, एक टेबल दिलेला आहे। तो तक्ता आपल्याला कवितेच्या माध्यमातून पूर्ण करायचा आहे। तर या कवितेमध्ये 4 कॉलम आहेत, 4 स्तंभ आहेत। नंबर 1, कवितेचे नाव। काय आहे कवितेचे नाव? काय आहे कवितेचे नाव? हा भारत देश माझा। कवी कोण आहेत? कवी सेनापती बापट। 3,
कवि ने उल्लेखलेल्या नैसर्गिक गोष्टी, इस कविता में कवि ने कौन कौन से चीज़ों, कुदरती चीज़ों का वर्णन किया है? नंबर 1 हिमालय, 2 गंगा, यमुना, शेती, धरती आणि बाग बगीचा. आता बघू चौथ्या कॉलममध्ये कवितेची मध्यवर्ती कल्पना. कि कविता की मध्यवर्ती कल्पना यानी मॉरल क्या है, क्या सीख दे रही है हमें? तर ये लिखेंगे हम लोग. कवी म्हणतात की आपण सर्व भारतीय एकच आहोत. देश विघातक कृत्य थांबवून देशाच्या प्रगतीसाठी आपली शक्ती व सामर्थ्य लावण्याचा संदेश कवीने दिला आहे. सर्वांनी माणुसकी हीच नाती पाळावी व मनातील द्वेष व रोष समाप्त करण्याचा संदेश दिला आहे, असे या कवितेचे भावार्थ किंवा मध्यवर्ती कल्पना है. अब देखते हैं हम लॉन्ग आंसर. बच्चों असल में अब प्रश्न पत्रिका से बोर्ड का फॉर्मेट, प्रश्न के बोर्ड का फॉर्मेट अब बदल चुका है. कविता के ऊपर हमें स्वमत नहीं लिखना है, तो हमें क्या करना है? अब कुछ कविताओं तो हमें क्या करना है कि कविताओं का हमें कुछ ओड़ियाँ दी जाएंगी, ओड़ी दी जाएंगी, लाइंस दी जाएंगी. इन लाइनों का हमें सरल अर्थ लिखना है, वो 2 मार्क के लिए होगा. तो बगा मैं आपको क्या कर रहा हूँ, अब मैं आपको वो उन कविताओं का लाइन यानी कड़वे और उनका भावार्थ समझा रहा हूँ. आप भी इसे लिख लेंगे और याद कर लेंगे. परीक्षा के दृष्टिकोण से अत्यंत महत्वपूर्ण है. तो देखिए, तो कैसा लिखेंगे बच्चों? प्रस्तुत ओळी हा देश माझा या कवितेच्या आहेत. या कवितेचे कवी सेनापती बापट आहेत. हो गया पहला पैराग्राफ. उसके बाद हम सरल अर्थ लिखेंगे. कवी म्हणतात की हा देश आमचा आहे, माझा आहे असे भान सर्व भारतीयांनी आपल्या मनात ठेवायला हवे. पुढे कवी म्हणतात की या भारतातील हिमालय, सागर, गंगा, यमुना, शेती, बाग बगीचे ही सर्व आमची आहेत, ही सर्व माझी आहेत. आणि याची कोणी अपेक्षा करत असेल तर आणि कोणी यावर वाकड्या नजरेने बघत असेल तर त्याला आम्ही मरण देण्यासाठी आपल्या बाहूमध्ये, आपल्या हातांमध्ये स्फूर्ती आणून घेऊ, असे संदेश कवी या ओळींमध्ये देतात. पुढं, जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोखाते लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात, सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहीसा अर्थही येऊ द्या रे. तो पहला पैराग्राफ तो वैसे ही रहेगा. प्रस्तुत ओळी हा देश माझ्या या कवितेच्या आहेत. या कवितेचे कवी सेनापती बापट आहेत. पुढं कवी म्हणतात की भारत देशामध्ये असे काही समाजकंटक, समाज विघातक लोक आहेत जे भारत देशावर, भारतीय लोकांवर दगड फेकण्यासाठी उत्सुक असतात. आपण त्यांना थांबवायला हवे आणि त्यांची ताकद आपण देशाच्या कार्यासाठी, देशाला प्रगतीच्या मार्गावर लावण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. आणि जे उत्पात माजवत आहेत देशामध्ये, त्यांना आपल्याला थांबवायची आहे आणि त्यांचा घातसुद्धा आपल्याला थांबवायचा आहे. आणि आपण सर्व भारतीय एकजूट होऊन आपले सामर्थ्य, आपली शक्ती एकवटू आणि सर्व आपल्या देशाचा विकास करण्यासाठी आपण एक मार्ग निर्माण करू, आपण एकता निर्माण करू. पुढं, जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव आपुली माणुसकीची नाती, द्या सर्व दूर ललकारी फुंकारे एक तुतारी, संदेश रोष जे द्वेष मनातील वाहू जाऊ द्या रे. तर पहिला पॅराग्राफ असंच येईल. प्रस्तुत ओळी हा देश माझ्या या कवितेचे आहेत. या कवितेचे कवी सेनापती बापट आहेत. कवी म्हणतात की आपण भारतीय एकच आहोत,
आपले धर्म, आपल्या जाती वेगवेगळ्या असल्या तरी आपल्यात एकता आहे. आपण ही कधी भंगू देणार नाही. आपण सदैव माणुसकीची नाती पाळणार आहोत आणि ही ललकारी आपण सर्व दूर तुतारीच्या माध्यमातून पसरणार आहोत आणि आपल्या मनातील द्वेष आणि रोष समाप्त करण्याचे संदेश या कवितेच्या माध्यमातून कवि देत आहे. बच्चों, अगर आपको मेरा ये वीडियो समझ आया हो, इसका सरल अर्थ, कविता का सरल अर्थ, उस पर आधारित कृति, कविता का स्पष्टीकरण आपको समझ आया है तो मेरे इस YouTube चैनल माझी मराठी को सब्सक्राइब कीजिए, मेरे वीडियो को लाइक कीजिए और आगे इसे आप शेयर भी कर सकते हैं. थैंक यू.